मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यास पत्रिकेमध्ये संत साहित्याचा जो प्रवाह आहे, या संत साहित्याचा पाया रचण्यामध्ये नाथ संप्रदायाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. या भारतातला पहिला उपासना मार्ग म्हणून नाथ संप्रदायाकडे पाहिल्या जाते. जेव्हा धर्माच्या नावावर कर्मकांड माजलं होतं, बुवाबाजी माजली होती, धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा, वैकल्य या गोष्टींना ऊत आला होता. अशा काळामध्ये समाजाला सन्मार्गाला लावण्याच्या भूमिकेतून हा नाथ संप्रदाय आकाराला आला. या नाथ संप्रदायास नाथपंथ जसं म्हणतात, तसं सिद्ध पंथ असंही म्हणतात किंवा सिद्ध मत असंही या नाथ संप्रदायाला म्हणतात. त्याचबरोबर योग मार्ग, अवधूत मत, गोरख पंथ, गुरु मार्ग, कानफाटा संप्रदाय अशा अनेक नावांनी भारतातल्या विविध प्रांतात हा संप्रदाय ओळखला जातो. आणि ह्या संप्रदायाची उपास्य देवता जी आहे ती भगवान शिव आहे. म्हणजे भगवान शिवाची उपासना करणारा हा संप्रदाय आहे. आणि त्याचबरोबर या संप्रदायाचे जे प्रवर्तक आहेत, त्या संप्रदायाचे प्रवर्तक आहेत गुरु गोरक्षनाथ. तसं पाहिलं तर या संप्रदायाचे मूळ पुरुष आहेत आदिनाथ. या संप्रदायाची तशी गुरु परंपरा ही भगवान शंकरापासून येते. भगवान शंकर म्हणजे आदिनाथ, आदिनाथ आदिनाथ मच्छेंद्रनाथ, गोरक्षनाथ अशी गुरु परंपरा आहे. गोरक्षनाथ हे मच्छेंद्रनाथाचे शिष्य आणि खऱ्या अर्थानं या उपासना मार्गाला संप्रदायाचं स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते गोरक्षनाथांनी केलेलं आहे. म्हणून गोरक्षनाथांना त्या नाथ संप्रदायाचे प्रवर्तक असं म्हणतात. कारण देशामध्ये अखंड भ्रमण करून विविध प्रांतामध्ये जाऊन त्या प्रांत म्हणजे या पंथाचा प्रसार करण्यामध्ये गोरक्षनाथांचा मोलाचा वाटा आहे. म्हणजे गोरक्षनाथांनी या म्हणजे संप्रदायाचं पूर्ण भारतभर संघटन केलं, म्हणून याला गोरक्ष पंथ असंही या संप्रदायाला म्हणतात. आणि हा जो संप्रदाय आहे, हा संप्रदाय योग मार्गाचा पुरस्कर्ता संप्रदाय आहे. आणि योगातील हट्ट योगाचा पुरस्कर्ता संप्रदाय किंवा हट्टयोग प्रधान संप्रदाय आहे. आणि या संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ जो आहे तो आहे सिद्ध सिद्धांत पद्धती. सिद्ध सिद्धांत पद्धती हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ देखील गोरक्षनाथांनी लिहिलेला आहे. गोरक्षनाथ म्हणजे या नाथ संप्रदायातले एक अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक असं व्यक्तिमत्व, ज्यांनी या संप्रदायाचं म्हणजे जाळं पूर्ण भारतभर विणलं. आणि गोरक्षनाथाचा जो कालखंड आहे तो कालखंड इसवी सन 1050 1150 असा त्यांचा कालखंड आहे. आणि या गोरक्षनाथांनी तब्बल 40 ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि त्यामध्ये सिद्ध सिद्धांत पद्धती हा ग्रंथ त्यांचाच आहे. आणि या ग्रंथामध्ये गोरक्षनाथांनी नाथ पंथाची मूलतत्वे त्यांनी सांगितलेली आहेत. जे नाथ पंथाचा एक आधारभूत प्रमाण ग्रंथ, तात्विक ग्रंथ म्हणून या म्हणजे सिद्ध सिद्धांत पद्धती त्या ग्रंथाकडे पाहिल्या जाते. आणि या ग्रंथ म्हणजे या एकूण नाथ म्हणजे पंथाचं कार्य काय. आता नाथ पंथाचा जर विचार करू लागलो, नाथ पंथांचं एकूण मराठी साहित्य विश्वाला काय योगदान किंवा महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाचं काय महत्व आहे, तर त्याचा जर आपण विचार करू लागलो तर नाथ संप्रदाय जो आहे किंवा नाथ पंथ जो आहे तो असा एक पंथ आहे, पहिल्यांदा लोकभाषेचा पुरस्कार करणारा हा पंथ आहे. म्हणजे नाथ पंथांनी किंवा गुरु गोरक्षनाथांनी ज्या ज्या प्रांतामध्ये आपल्या संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी गेले, त्या त्या प्रांतामध्ये त्या त्या प्रांताच्या लोकभाषेचा त्यांनी पुरस्कार केला. कारण नाथ संप्रदायापूर्वी इथली ज्ञान भाषा ही संस्कृत होती. म्हणजे सगळे काही ग्रंथ संस्कृत मध्ये होते. बुद्धांचा अपवाद सोडला, महावीरांचा अपवाद सोडला, तर इथलं तमाम वैदिक साहित्य हे संस्कृत भाषेमध्ये बंदिस्त होतं. संस्कृत भाषा ही ज्ञान भाषा होती आणि संस्कृत भाषेवर मुठभर अभिजनांची वक्तदारी होती. आणि इथला तमाम बहुजन समाज हा संस्कृत भाषेपासून अनभिज्ञ होता. अशा बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये नाथ संप्रदायाचे विचार रुजवण्यासाठी त्या गुरु गोरक्षनाथांनी जाणीवपूर्वक लोकभाषेचा पुरस्कार केला. महाराष्ट्रात त्यांनी मराठी भाषेचा पुरस्कार केला, कर्नाटकामध्ये कन्नड भाषेचा पुरस्कार केला, आंध्रामध्ये म्हणजे तेलुगू भाषेचा पुरस्कार केला. ज्या प्रांतामध्ये त्यांनी आपल्या धर्म म्हणजे संप्रदायाच्या प्रसारासाठी गेले, तिथल्या लोकभाषेचा त्यांनी पुरस्कार केला.
म्हणजे लोकभाषेला धर्मभाषा बनवण्याचं काम पहिल्यांदा जर कोणत्या संप्रदायाने केलं असेल तर या नाथ संप्रदायाने केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हा संप्रदाय बाह्य अवडंबराला म्हणजे फाटा देऊन आत्मशुद्धीवर भर देणारा संप्रदाय आहे. म्हणजे बाह्य अवडंबरापेक्षा म्हणजे आत्मशुद्धीला महत्व देणारा संप्रदाय आहे. म्हणजे बाह्य कर्मकांड, सोवळं ववळं, म्हणजे उपास तपास, व्रत वैकल्य या गोष्टीपेक्षा माणसाचं अंतरंग शुद्ध झालं पाहिजे, माणसाचं मन शुद्ध झालं पाहिजे, ह्या गोष्टीवर या संप्रदायाने भर दिलं. आणि त्याचबरोबर शब्द प्रामाण्यापेक्षा आत्मानुभूतीला प्राधान्य. कारण केवळ शब्दाने काही होऊ शकत नाही. संत तुकाराम म्हणतात पहा, बोलाचीच कडी बोलाचाच भात जेवण या तृप्त झाला कोण. म्हणून शब्द प्रामाण्यापेक्षा आत्मानुभूती म्हणजे ग्रंथ काय सांगतात किंवा आपलं म्हणजे साहित्य काय सांगते याच्यापेक्षा मला अनुभूती काय आली, माझ्या आत्म्याला अनुभूती काय आली ते महत्वाचं आहे. असं म्हणजे असा संदेश या संप्रदायाने दिलेला आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं या संप्रदायाचं कार्य म्हणजे काय, तर हा संप्रदाय वंचितांचा आणि अस्पृश्यांचा उद्धार करणारा हा पहिला संप्रदाय आहे. म्हणजे बुद्धानंतर महावीरानंतर समाजातल्या वंचितांना जवळ करणारा, अस्पृश्यांना उचलणारा संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय आहे. ज्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अस्पृश्यता होती, वर्ण व्यवस्थेची उतरंड मजबूत होती, आणि अशा काळामध्ये या वर्ण व्यवस्थेच्या उतरंडीवर आघात करण्याचा प्रयत्न नाथ संप्रदायाच्या संतांनी केला. म्हणजे वर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करून म्हणजे इथं समतेचा संदेश पोहोचवण्याचं काम नाथ संप्रदायाच्या संतांनी केलेलं आहे. म्हणजे समाजामध्ये जे वंचित आहेत, अस्पृश्य आहेत, ज्या काळामध्ये त्यांची सावली देखील समाज वर्ज्य मानत होता, त्यांचं तोंड पाहणं हे अशुभ समजलं जात होतं, त्यांची सावली पडली तर लोक कपड्यासहित आंघोळ करत होते. अशा काळामध्ये नाथ संप्रदायाच्या संतांनी समाजातल्या 18 पगड जातीमध्ये जाऊन मिळाले आणि 18 पगड जातीतील लोकांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये त्यांनी नाथ संप्रदायाचे समतेचे विचार रुजवले. म्हणजे वंचितांचा, अस्पृश्यांचा उद्धार करणारा या म्हणजे महाराष्ट्रातला पहिला संप्रदाय जर कोणता असेल तर तो आहे नाथ संप्रदाय. आणि ह्या संप्रदायाचं मराठी साहित्याच्या दृष्टीने महत्व काय, तर पहा, मराठी साहित्याची पायाभरणी करण्यामध्ये 3 संप्रदायाचा मोलाचा वाटा आहे. एक नाथ संप्रदाय, दुसरा महानुभाव संप्रदाय आणि तिसरा वारकरी संप्रदाय. मराठी साहित्य विश्वातला पहिला काव्यग्रंथ नाथ संप्रदायाच्या मुकुंदराज नावाच्या कवींनी लिहिलेला आहे. म्हणजे मराठीतला पहिला ग्रंथ म्हणजे या नाथ संप्रदायाची देण आहे. आता मुकुंदराज जे आहेत, मुकुंदराज हे नाथ संप्रदायाचे आहेत. त्यांची गुरु परंपरा पहा, आदिनाथ, हरिनाथ, रघुनाथ आणि मुकुंदराज अशी त्यांची गुरु परंपरा आहे. आणि त्यानंतर या महाराष्ट्रातला दुसरा महत्वाचा संप्रदाय मराठी साहित्याच्या पायाभरणीमध्ये किंवा मराठी गद्याच्या पायाभरणीमध्ये ज्या संप्रदायाचा महत्वाचा वाटा आहे असा संप्रदाय म्हणजे महानुभाव संप्रदाय. आणि या महानुभाव संप्रदायाचे संस्थापक स्वामी चक्रधर होते. आणि स्वामी चक्रधर म्हणजे संपूर्ण महानुभाव साहित्याचे प्रेरणास्थान होते. आणि असे जे स्वामी चक्रधर आहेत, या स्वामी चक्रधरांची जी गुरु परंपरा आहे ही गुरु परंपरा देखील नाथ संप्रदायाची आहे. म्हणजे गहिणीनाथ तसं पाहिलं तर आदिनाथांचे शिष्य मत्स्येंद्रनाथ, मत्स्येंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ, गहिनीनाथांचे शिष्य चांगदेव राऊळ, चांगदेव राऊळ यांचे शिष्य श्री गोविंद प्रभू आणि गोविंद प्रभूचे शिष्य स्वामी चक्रधर. म्हणजे महानुभाव संप्रदायाचे जे संस्थापक होते स्वामी चक्रधर यांची गुरु परंपरा देखील नाथ संप्रदायाची आहे. आणि संपूर्ण महानुभाव साहित्याचं प्रेरणास्थान म्हणजे स्वामी चक्रधर आहे. आणि तसं पाहिलं तर आपण पाहतो की स्वामी चक्रधर म्हणजे स्वामी चक्रधरांचे गुरु गोविंद प्रभू, गोविंद प्रभूंचे गुरु चांगदेव राऊळ, ज्यांना म्हणजे महानुभाव संप्रदायामध्ये श्रीकृष्णाचा 3रा अवतार म्हणतात. आणि त्या म्हणजे या चांगदेव राऊळचा आत्मा हरपाळ देवांच्या मृत शरीरामध्ये प्रवेश केला आणि पुढे तेच हरपाळ देव स्वामी चक्रधर बनले असंही सांगतात. म्हणजे एकूण म्हणजे महानुभाव संप्रदायाचा अनुबंध हा नाथ संप्रदायाशी आहे किंवा महानुभाव संप्रदायाची गुरु परंपरा ही नाथ संप्रदायाची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते.
आणि त्यानंतर म्हणजे वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. असं म्हणतात की पुरोगामी महाराष्ट्राचा पाया म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि या वारकरी संप्रदायाची गुरु परंपरा देखील नाथ संप्रदायाकडूनच आलेली आहे. या वारकरी संप्रदायाला ज्यांनी तात्विक अधिष्ठान दिलं, म्हणजे गीतेवर भाष्यलेखन करून ज्यांनी तात्विक अधिष्ठान दिलं, ते संत ज्ञानेश्वर. त्या संत ज्ञानेश्वरांची गुरु परंपरा ही नाथ संप्रदायाची आहे. ती कशी पहा, आदिनाथांचे गुरु म्हणजे आदिनाथांचे शिष्य मत्स्येंद्रनाथ, मत्स्येंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ आणि गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञाननाथ म्हणजे ज्ञानेश्वर. म्हणजे पहा या ठिकाणी ज्ञानेश्वरांची जी गुरु परंपरा आहे ही गुरु परंपरा नाथ संप्रदायाकडून आलेली आहे. आणि ज्ञानेश्वरांनी म्हणजे या वारकरी संप्रदायाला गीतेवर भाष्यलेखन करून एक तात्विक अधिष्ठान दिलं किंवा काही अभ्यासक म्हणजे ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत असं म्हणतात. किंवा तुकाराम शिष्या कवयित्री बहिणाबाई शिवूरकर ते आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तेणे केला विस्तार जनी जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश. म्हणजे या अभंगामध्ये बहिणाबाईंनी या म्हणजे ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचा पाया संबोधलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय या दोन्ही संप्रदायाची गुरु परंपरा ही नाथ संप्रदायाची आहे. आणि मराठी संत साहित्याचा पाया रचण्यामध्ये किंवा एकंदर मराठी साहित्याचा पाया रचण्यामध्ये त्या वारकरी संतांचा, महानुभाव संतांचा मोलाचा वाटा आहे. त्यांची गुरु परंपरा ही नाथ संप्रदायाची आहे. आणि मराठीतला पहिला काव्यग्रंथ लिहिणारे जे मुकुंदराज आहेत ते देखील नाथ संप्रदायाचे आहेत. म्हणजे अशा प्रकारे नाथ संप्रदाय हा मराठी संत साहित्यामध्ये गुरुस्थानी असणारा संप्रदाय आहे. एकूण मराठीमध्ये जे साहित्य फुललेलं आहे, मराठीमध्ये जे संत साहित्य बहरलेलं आहे, त्याच्या पाया रचण्यामध्ये, त्याची पायाभरणी करण्यामध्ये या नाथ संप्रदायाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. आणि या ठिकाणी अशा प्रकारे मराठी संत साहित्याचा अभ्यास करण्यापूर्वी मराठी संत साहित्याची पायाभरणी करण्यामध्ये ज्या संप्रदायाचा मोलाचा वाटा आहे, संप्रदाय समजून घेणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपण तो विचार केलोत आणि या ठिकाणी आपण थांबूत. धन्यवाद.